पांढरी मिरची म्हणतात, पांढरीचं झाड म्हणतात, जंगली पांढरी मिरची म्हणतात. आपल्या आपल्या भागातले आपले आपले नाव काय असू शकतात. पाहिजे दोन जाती भेटलेल्या आहेत. ही पांढरीच्या झाडाची, ही मोठ्या पानाची आणि ही बारक्या पानाची. तुम्हाला कुठली लागल ती घराच्या समोर लावल्यानंतर तुमच्या घरातली सुख समाधानी गेलेली असेल ती परत आणायचं काम करते. घरात काही वाईट शक्ती असेल तर झाड स्वतः मरून जातं आणि तिथली सुख समाधानी परत आणतं. पांढरीचं लाकूड नुसतं अंगावर धारण केल्यानंतर सध्या त्या माणसावर कुठली जीव हिंसक जीव त्या माणसावर अटॅक करत नाहीत. विनाकारण समाजात भांडण होत नाही. तर ही तर जिवंत झाड आहे. घरासमोर लावल्यावर किती मौल्यवान काम करेल ह्याच्यावर तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ही बघा असे ह्याचे फुलं आहेत. ह्याची ओळख बघून घ्या. ह्याचे पानं बघा अशा प्रकारे आहेत, मोठे प्रकारचे. ह्याचे फुलं बघा, पांढरीचे फुलं बघून घ्या. ह्याचं लाकूड बघून घ्या. खाली लाकूड आहे पांढऱ्या प्रकारचं. पांढरीचं झाड आहे आणि पांढरीच्या झाडाच्या दोन जाती आहेत. तुम्हाला कुठली जरी घ्यायची असली तरी घेऊ शकतात. तर ही बघा बारक्या पानाची एक झाड आहे पांढरी वनस्पती आणि ही मोठ्या पानाची पांढरी वनस्पती. पांढरी वनस्पती घरासमोर लावल्यावर घरामध्ये नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती या झाडापासूनच माघारी जाते. आणि एखाद्याच्या अंगात जरी काही वाईट शक्ती आलेली असली तर ह्याचं रोज कंटिन्यू अर्ध पान, एक पान जर तुम्ही काही दिवस खाल्ल्यानंतर त्या माणसातले कुठला उतारा करायची नाही, लिंबू कापायची नाही, नारळ उतरायचं नाही, काही नाही करता काही दिवसात तो माणूस एकदम स्वच्छ होतो आणि निर्मळ होतो. फक्त ह्या झाडाचं एक पान त्याला रोज चावून खायचं आहे फक्त मित्रांनो, काही करायचं नाही. मंगळवार, गुरुवार, शनिवार असं जरी आठवड्यातून 3 दिवस खाल्ले तरी माणसाच्या सर्व वाईट शक्ती निघून जाऊन तो माणूस एकदम स्वच्छ आणि निर्मळ होतो. एवढं ह्या झाडाचा प्रभाव आहे मित्रांनो. ह्या घराचं ही जर झाड एखाद्या घरामध्ये जर लावलं तर त्या घरामध्ये काही जर गोंधळ असेल उलटा पुलटा ते झाड कधी कधी मरून जातं मित्रांनो. ही पण बघण्यात आलेलंच आहे. तर झाड वाळल्यानंतर न घाबरता परत दुसरं झाड घेऊन तिथं लावायचं. जोपर्यंत तुमचं तिथलं वातावरण स्वच्छ होत नाही, नेगेटिव्ह ऊर्जा जात नाही, तोपर्यंत झाड जगत नाही मित्रांनो. ही पण झाड बारीक असल्यामुळं झाड तिथली वाईट शक्ती ओढून घ्यायचा प्रयत्न करतं आणि झाड स्वतः मरून जातं. असे झाडाचा उपयोग आहे मित्रांनो. पांढरीचं झाड, पांढरी मिरची, जंगली मिरची आणि पांढरीची काठी ह्या झाडाचे नाव आहेत. हिला काही ठिकाणी मालकांगणी म्हणतात. ही तिला दुसरं अजून एक झाड आहे तिला कामिनी म्हणतात. कामिनीचे बी काही शास्त्रामध्ये नाव दिलेलं आहे. तर ह्या झाडाचा मित्रांनो तुम्हाला उपयोग इतका दुर्मिळ आणि असा होतो घरासाठी. घरातली काही वास्तू शांत बिघडलेली असेल, घराचं काय उलटा पुलटा असेल तर ही झाड फक्त तुम्हाला घराच्या समोर नेऊन जर लावलं तर तिथले सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही झाड ओढून घेतं आणि तिथलं स्वच्छ वातावरण करून माणसाला दुःखातले माणसं सुखात घालायचं ही झाड करतं मित्रांनो. ही पांढरीचं झाड, ह्याची काठी, ह्याचं लाकूड, ह्याचा मणी जर तुम्ही अंगावर धारण केला तर समाजामध्ये सुख समाधाने आणि हिंसक प्राण्यापासून तुमचं संरक्षण करतं. ही तर मग जिवंत झाड आहे मित्रांनो. जिवंत झाड तुम्ही घरापाशी लावल्यावर हे किती मौल्यवान काम करेल हे तुम्हाला ओळखून आलं पाहिजे. तर एवढं ही झाड मौल्यवान आहे मित्रांनो. हिला म्हणतात पांढरीचं झाड, पांढरीची काठी. ज्यांना कोणाला लागत असेल तिने संपर्क साधायचा आणि पांढरीचं झाड घेऊन जायचं. एवढं मौल्यवान काम आहे. ह्याची ओळख बघा. ह्याच्यातले 2 जाती बघायला भेटतात आपल्याला. याला काही ठिकाणी असे फुलं लागतात. फुलाचं एकदम सुगंध आणि खुशबू भरपूर मस्त राहते. याचं बूड बघून घ्या, पांढरं शिपट बूड राहतं मित्रांनो. ह्याचे पानं मोठ्या जायचे थोडे काळपट राहतात आणि हे बारकेमधले हिरवट राहतात. असे 2 जाती आहेत. दोन्ही जाती बी एकसारख्या काम करतात. ह्याचं बूड एकदम मित्रांनो जसं होईल तसं मोठं होतं. आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे 20 वर्षे झाल्यानंतर ह्याचं लाकूड पाण्यामध्ये बुडल्या जातं आणि 20 वर्षे झाल्यानंतर तुम्हाला ह्याचा मणी करून गळ्यात धारण केल्यानंतर चांगल्या प्रकारे तुम्हाला ह्याचा रिजल्ट येतो मित्रांनो. म्हणून ही पांढरीचं झाड, पांढरी वनस्पती आपला एक प्रयत्न छोटा आहे. आपण ही झाडं सर्व नगरून मागवता मित्रांनो. आपल्याकडं काय ह्याचं नर्सरी नाही, काय नाही. आपण 10-5 झाडं काही वैद्याच्या सल्ल्यानं, काही दुसऱ्या माणसाच्या मार्फत आपण मागून घेतो आणि आपण 1-2 झाडं प्रत्येकाला आपले नातलग असतील, आपले काही ओळखीचे असतील त्यांना विश्वासानं द्यायचा एक प्रयत्न असतो.
ज्याचा काही ठामपणे विश्वास आहे त्याच माणसाने विश्वासानं झाडं न्यायचे. ज्याचा विश्वासच नाही त्या माणसाने सोन्याची खांबी जरी दिली तर ते विश्वास नसल्यावर उपयोग होत नाही मित्रांनो. सगळी जी चाललं आहे जगात ती विश्वासावरच चाललेलं असतं. म्हणून विश्वास हीच परमेश्वर असतो आणि तुम्हाला ही झाडाचा वापर करायचा आहे मित्रांनो. एकदम ओरिजिनल पांढरीची झाडं 2 जाती आहेत म्हणून तुम्हाला दोन्ही जाती ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आणि झाडं मागवून घेण्यासाठी तुम्हाला कॉल करून हडपसरला येऊन तुम्हाला झाडं घेऊन जायचे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. कारण अशी मूल्यवान माहिती मिळविण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यावर आज ना उद्या तुम्हाला ह्याची एक ना एक दिवस गरज पडते मित्रांनो. आपलं ज्ञान, आपली माहिती दुसरीपर्यंत पोहोचायचे हे माणसाची कोणाची ना कोणाची धडपड असते मित्रांनो. चला मित्रांनो, प्रत्येकाने मराठीमध्ये कमेंट करायची आणि ह्या झाडाचा प्रत्येकाने वापर करा. जेणेकरून आपण लाखो रुपयाचं घर बांधलं आणि त्या घरामध्ये जर कुठलं तुम्हाला सुख समाधानी संरक्षण जर नसलं तर ह्या झाडाचा तुम्हाला वापर करायचा मित्रांनो. ही झाड तुम्हाला सहकार्य 100% करेल ह्याची गॅरंटी आहेच. तर जरी एखाद्याने सांगितलंय माणसाच्या अंगात जरी काही आलेलं असलं तर ह्याचा पानाचा रोज चूर्ण एक चावून जरी खाल्लं तर एक वेळा 3ऱ्या सेकंदात त्याच्या अंगातून वाईट शक्ती निघून जायला काम करते मित्रांनो. एवढं ही झाड आहे. पांढरीचं झाड म्हणतात, पांढरीची काठी म्हणतात. तर ही ओरिजिनल झाड आहे. तुम्हाला जिथं भेटेल तिथं तुम्ही मागून तुम्हाला लावायचे मित्रांनो. माझ्यापर्यंत यायची गरज नाही. तुमच्या विवेक बुद्धीनं तुम्ही झाड ओळखून तुम्ही लांबून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला तिकडं झाडाचा पत्ता करून जिथं भेटतं तिथून नर्सरीतून आणून कुठून जंगलात गेला तर ह्याची काडी येते मित्रांनो. काडी आणून तुम्हाला ह्याची लागवड करायची मित्रांनो अशी कुंडीत आणि घरामध्ये लावून घ्यायचे. जेणेकरून आपले जे काय सुखातले माणसं घालायचा सर्व एक प्रयत्न आहे. दुकानं जर काही असतील तर प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे मित्रांनो आणि प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. कोकण जंगल असेल ते ही झाड ओळखून ह्याचे लाकूड, फांदी, ह्याचे काडे सर्वांनी वापरा आणि सर्व जग सुखीमय होईल ह्याच भावनेनं आपण व्हिडिओ दाखवला. ह्याच्यामधून 2 झाडं बघायला भेटते मित्रांनो. आणि एखाद्या माणसानं एक झाड नेलं आणि ती झाड कधी त्या घरात काही उलटा असेल, वाईट शक्ती असेल तर झाड कधी मरून जातं मित्रांनो. कारण तिथलं वातावरण जसं तुळस आपण लावतो तसं वातावरण शुद्ध करते. तसंच ही झाड तिथलं वातावरण शुद्ध करताना ह्याला जर सहन नाही झालं, ह्याच्यापेक्षा जास्त जर पावर तिथं असेल वाईट शक्तीची तर झाड कधी मरून जातं मित्रांनो. तर परत नाही घाबरता दुसरं झाड घेऊन परत तुम्हाला तिथं लावायचे. असं का जर केलं आणि तिथलं झाड जर जगलं तर समजायचं वातावरण एकदम स्वच्छ आणि निर्मळ झालं आहे आणि सुखमय झालं आहे. तिथला परिसर चांगला झाला आहे. ह्याच्यातून तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही. तर ही पांढरीचं झाड, पांढरीची काठी. ही व्हिडिओ कसा वाटला आहे प्रत्येकाने कमेंट करायची, लाईक करायचे, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रांनो. आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा तंत्र. ह्या चॅनलवर आपण जर रविवारी 11 ते 12 तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे. आपलं सहदेव भाडुळे या पुस्तकावर आपण सर्वाला उत्तर द्यायचे एक प्रयत्न करतोय. त्या कार्यक्रमामध्ये सामील होऊन तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला घर बसता बिगर मूल्य देता तुम्हाला भेटणार आहेत. जेणेकरून आपला हेच उद्देश आहे की जग कल्याणासाठी काही ना काही धडपड करणे. तर ही बघा असं झाड आहे. चला मित्रांनो, प्रत्येक जणाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, लाईक करायची. ही एकदम मूल्यवान झाड आहे. तुम्हाला ह्या व्हिडिओ खाली नंबर भेटेल. ज्याला कोणाला झाड लागेल त्याने मागवून घ्यायचं आहे. आणि पोस्टानं झाड येत नाही मित्रांनो, तुम्हाला येऊन घेऊन जायचं आहे. अशी झाडाची एक पांढरीचं झाड आहे, पांढरी वनस्पती आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. नमस्कार, जय हरी, जय शिवराया.